एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. आता पण पाहिलं ना किती निष्पापपणे तिने सांगितलं की ती अंगठी छान होती, तिने घेतली असती ना तर तिने असं नसतं सांगितलं. हो स्वानंदी, अगं मलाही तिचं नाव घ्यायला नाही आवडत आहे, पण डायनिंग टेबलवर ती, मी आणि इंद्रनील आम्ही तिघच होतो आणि इंद्रनील तिला म्हणाला बॅड मॅनर्स आहेत हे म्हणून. हो आई, मला हे सगळं मान्य आहे. तुला एक गोष्ट सांगू का, म्हणजे वाईट नको वाटून घेऊस तू. जुईलीला ना वस्तूंना हात लावायची सवय आहे अगं, आणि आपण बघितलं ना की एकदम बिथरते, दचकते. काय? अनेक वेळा पाहिले मी, आणि माझ्या बेडरूम मधल्या पण काही काही छोट्या छोट्या गोष्टी गायब झाल्यात. म्हणजे अगं ह्या वयात ना मुलांना अशा सवयी लागतात. आता आपल्याच घरातली गोष्ट गेले, माझीच अंगठी गेले म्हणून मी गप्प बसेन, मी कोणाला बोलणार नाही. पण उद्या बाहेर जाऊन ती असं वागली तर केवढ्याला पडेल आपल्याला. मला काय वाटतं माहिती का स्वानंदी, तू ना एकदा तिच्या नकळत तिच्या बॅग्स चेक कर. नाही मला माहिती आहे मी जे सांगते त्याचा त्रास होतोय तुला, पण स्वानंदी काही काही गोष्टी असतात ना त्या बोलून मोकळ्या झालेलं बरं, त्या एकमेकांना सांगितलेल्याच बऱ्या. म्हणजे कदाचित मी जे काही म्हणते ना ते तसं नसेलही, मी चूकही असेल. तू ना आता फार विचार नकोय करू या गोष्टींचा. मी जरा येऊ का, एक फोन करायचा होता मला. मी 50 रुपयाची नोट घेतली होती तेव्हा सगळे किती रागवले होते माझ्यावर. अगं बाबा तर मारायला उठले होते मला. तेव्हा काकांनीच समजवलं सगळ्यांना की मी चोरी नाही केली. ओ म्हणजे तू उचललेस 50 रुपये? हो मीच, पण उचलले नव्हते. मला हवे होते आणि मला समोर दिसले म्हणून मी घेतले. हा फक्त न सांगता घेतले ना म्हणून थोडा गोंधळ झाला. जुईल्या काहीही न सांगता घेणं म्हणजे काय माहितीये ना? हो माहितीये, आणि काकांनी मला ते चांगलंच समजवलंय. आमची जुईली असं वागेल? आपली जुईली, आपली मेवणी असली तरी ती धाकट्या बहिणीसारखी माझ्या. तेच सांगतो मी तुला, ती असं नाही वागणार. मी बोलतो आईशी. नाही नको, त्यांना वाईट वाटलंय खूप. त्यापेक्षा आपण जुईलीची बॅग चेक करू. हे तरीच काय स्वानंदी, प्लीज. हो काही इलाजच नाही. ऍक्च्युली ना मलाही खूप ऑड वाटतंय, पण त्याशिवाय काही कळणारच नाही. आपण बॅग चेक करू. नाही नाही नाही, आपण करतोय बॅग चेक. स्वानंदी खूप विचित्र वाटतंय ते. स्वानंदी तू खरंच बॅग चेक करतेस? हो.
हे बघ त्याची काही गरज नाहीये. नाही गरज आहे, मला कळायलाच हवं. स्वानंदी हे बघ, मला असं काही वाटत नाही की जुईली करेल असं काही. मलाही नाही वाटत आहे, पण एकदा तू ऐकत का नाहीयेस? एकदा चेक करू दे ना. हळू. झालं समाधान? काहीच नाहीये. सांगत होतो मी. अगं आईला गैरसमज झाला असणार. नाही, मलाही आधी असंच वाटलं होतं, रागही आला होता, पण आई उगाच नाही बोलणार. स्कूल बॅग स्वानंदी प्लीज, आता हे जास्त होतंय. स्वानंदी याची गरज नाहीये. मला प्लीज, मला एकदा माझ्या मनाचं समाधान करू दे. तू काय करतेस कळते का तुला? या सगळ्या वस्तू सुईलीच्या बॅगेत. स्वानंदी हे बघ, रडू नको प्लीज. हे बघ, जुईली लहान मुलगी आहे आणि लहान मुलांना असं वस्तूंबद्दलचं अट्रॅक्शन असतं, सो ते उचलू शकतात त्या वस्तू. नाहीये तशी. हा मी तेच सांगतोय, म्हणजे काही चोरी नव्हे, याला काही चोरी नाही म्हणता येणार. हे बघ, ही ना एक प्रकारची मेंटल डिसऑर्डर असते. याला क्लेप्टोमेनिया म्हणतात. असं होऊ शकतं. आणि बघ, खूप नॉर्मल असा हा त्रास आहे. काउन्सिलिंगनी पण जातो. एवढं सिरियस व्हायची गरज नाहीये. एवढं रडू वगैरे नकोस तू. मला विश्वासच बसत नाही सुईली असं काही करेल. तेच सांगतोय ना की तिने मुद्दाम चोरी म्हणून नाही केलेलं हे. अरे होऊ शकतं ना, असं वाटलं, उचललं. आईंना काय वाटेल सुईलीने चोरी केली? नाही प्लीज रडू नकोस. हे बघ, आईला असं काही वाटणार नाही. मी ओळखतो ना आईला, तिला असं नाही वाटणार. प्लीज स्वानंदी, रडणं थांबव प्लीज. काय तू रडू नकोस सर, तिला असं काही वाटणार नाही. अगं हे ललिता, तू नीट बोललेस ना स्वानंदीशी? नाही म्हणजे तिला काही संशय नाही ना आलेला? हो, तिला अजिबात कसला संशय आलेला नाहीये. बहिणीच्या काळजीने पोखरली गेली ती, आणि आपण केलेले प्रताप जुईलीच्या दप्तरात सापडतीलच की. आणि जेव्हा हे सगळं स्वानंदीला कळेल, तेव्हा जुईली नावाचं पार्सल देशपांड्यांच्या घरात परत गेलेलं असेल. सत्य आहे. दरवाजा वाजला, दार उघड. हो, चेहरा प्लेन ठेव. होय हो. ये स्वानंदी. काय ग, बरं नाही वाटत का तुला? हा, बस. काय झालं? चेहरा का असा दिसतोय तुझा स्वानंदी? तू काही बोललायस का तिला? स्वानंदी, आई त्या वस्तू बघ, तिच्या हातात आहेत त्या बघ. अरे हे नीलकंठ तर काल शोधत होते मी. आणि ही लिपस्टिक बहुतेक निलिमाची आहे. तिथे तीच अंगठी आहे.
आई सॉरी. अगं स्वानंदी काय झालं बाळा? हं? का रडतेस? या सगळ्या वस्तू जुईलीच्या बॅगेत सापडल्या. अरे देवा. आई तुम्ही म्हणाला होतात ना तसंच झालंय बहुतेक. तिनेच घेतलेत सगळ्या वस्तू. तिच्या बॅगेत सापडल्या म्हणजे अर्थात तिनेच, नाही का? बाबा हो, पण ते हिनेच जास्त मनाला लावून घेतलंय. बघा ना किती दुःखी झाली आहे ती. तुम्ही सांगा बरं तिला समजावून जरा. स्वानंदी बाळा, अगं किती वाईट वाटून घेतेस तू. मी जुईलीबद्दल आधीच सांगितलं होतं ना तुला. अगं तिच्यानं डोळ्यात दिसतं आणि अनुभवी नजर आहे माझी. पण म्हटलं आपल्या घरातली मुलगी आहे, लहान आहे, या सगळ्या गोष्टींचा गवगवा होऊ नये एवढंच फक्त मला वाटतंय. अगं आणि बघ बाळा इंद्रनील, मला ना खूप कौतुक आहे आपल्या स्वानंदीचं. रे ती समजूतदार आहे म्हणून तिने ललिताचं बोलणं ऐकून घेतलं. दुसरी एखादी असते ना तर माझ्या बहिणीवर तुम्ही चोरीचा खोटाळ घेतला, तसा कांगावा केला असता. नाही हो, स्वानंदी असं वागणारच नाही याची खात्री आहे मला. म्हणूनच विश्वासात घेऊन तिला सगळं सांगू शकले ना मी. पण आई आता पुढे काय करायचं? नाही म्हणजे जुईली इथेच राहणार आहे म्हणून मी विचारतोय. मी बोलेन तिच्याशी. नाही नको, तू नको बोलू तिच्याशी. गाजाण पोरे उगाच दुखावेल. आणि तू जर तिच्याशी बोललीस ना तर तिच्या हे लक्षात येईल की ही गोष्ट घरात सगळ्यांना माहिती आहे. अवघड होईल ग, शर्मिंदी होईल बिचारी. एक सुचव का? म्हणजे बघा तुला कसं वाटतंय ते. आई सांगा ना. आनंदी काही कारण काढून तिला तिच्या घरी पाठवून दिलं तर, म्हणजे तुला योग्य वाटत असेल तर. चालेल. आणि तसंही हे परत येईपर्यंतच ती राहणार होती. म्हणजे हे बघ बाळा, गैरसमज करून घेऊ नकोस. आपल्याला जुईलीला आणखीन 4 दिवस इथे ठेवून घेणं काही जड नाहीये. पण म्हणजे तिला काय म्हणायचंय ते समजून घे. बाबा ते आलंय माझ्या लक्षात. मी सकाळी आईला कॉल करेन. आपण उद्याच जुईलीला परत पाठवून देऊ. आणि क्लासमधनं आले ना की घेऊन जाईन तिला. अगं तू किती खेपा मारशील? मी त्या बाजूलाच जाणार आहे. मी जुईलीला तिच्या घरी सोडून येते. आणि मी बरोबर असेल तर बरंही वाटेल तिला. नको काळजी करू. इंद्रनील, काळजी घे रे बायकोची. कुणी बायको मिळाले तुला. जा बाळ. आई सॉरी. अगं सॉरी का म्हणतेस तू? हा जाऊ दे, नको विचार करू फार. आणि नको काळजी करू. हा सांभाळा बाळा स्वतःला. काळजी घे, टेन्शन आलंय तिला. यालाच म्हणतात पाहुण्यांच्या काठीने साप मारणं. म्हणजे मोठी बहीण माझ्या मुठीत
आणि धाकटी बहीण तिच्या घरी परत. बाईसाहेब, दूध. चहा घे. बिस्किट हवी आहेत? नाही, मी लाडू खाल्लाय. जुईली, ही शाल कोणाची आहे आणि विचारून घेतलीयस ना? अगं विचारून काय घ्यायचं त्यात, आपल्याच घरातली आहे ना, म्हणून घेतली. जुईली, कुणाच्याही वस्तू अशा न विचारता नसतात घ्यायच्या. अगं कोणाची नाही, जानकी काकूंची. अगं मग त्यांना विचारून घेतलीयस का? आणि असं न विचारता घेण्याची सवय लागली ना की त्याला चोरी म्हणतात. हो माहितीये मला, क्लेप्टोमेनिया म्हणतात त्याला. पण डोंट वरी, मला अशी कोणतीही सवय नाही. सवय आहे तुला. काकूचेही 50 रुपये तू असेच उचलले होतेस. काय मी तुला किती वेळा सांगितलंय, मी उचलले नव्हते, मला हवे होते म्हणून मी घेतले. आणि तसंही कोणी मला चोरी करताना वगैरे पकडलं नव्हतंच, मीच सांगितलं होतं सगळ्यांना. अगं पण तुला ही वाईट सवय लागली आहे आता, मला त्याची काळजी वाटते. कसं कळत नाहीये तुला? तुला कसं कळत नाहीये ताई? अगं चोरी करणारा माणूस कधी स्वतः कबूल करतो का की मी चोरी केलीये? हा फक्त तेव्हा काका घरी नव्हता म्हणून मी घाबरून नाही सांगितलं कोणाला. पण नंतर मी स्वतःच सांगितलं ना. एक मिनिट, तुला काय वाटतंय? काकूंची अंगठी मी चोरी केली, हो ना? असंच वाटतंय ना तुला? खरं सांग. जुली, वाटायचा काय प्रश्न आहे? तुझ्या बॅगेत सापडली ती अंगठी. काय? हो, आणि फक्त अंगठी नाही, अजून बऱ्याच वस्तू सापडल्या. घरातल्या छोट्या छोट्या वस्तू ज्या सापडत नव्हत्या ना तुझ्या बॅगेत मिळाल्या. ताई ताई, मी नाही घेतलं, मी खरं सांगते. तू खोटं बोलतेस ना, हो ना? जुली, मी कधी खोटं बोलते का? मला स्वतःला सापडल्या त्या. ताई मी का करेन असं? तूच सांग, मी का करेन? तुम्हाला सगळ्यांना मी चोरच वाटते. नाही, मला ना आता, मला घरी जायचंय, मला नाही राहायचं इथे. तू शांत हो, तू शांत हो बघू. मग ना कदाचित तू वह्या पुस्तकं आवरताना ना चुकून त्या वस्तू ठेवल्या असतील बॅगेत. ताई मी वेडी आहे का? मला कळतं की मी ताईच्या सासरी आली. ताई मला घरी जायचंय, मला नाही राहायचंय आता इथे. मला आईची आठवण येते. जुईली, प्लीज रडू नको. खरं काय आहे ते कसं सांगू मी स्वानंदी ताईंना? त्यांच्या घरच्यांना किती वाईट वाटेल. निष्पाप पोरीचं मन दुखावलंय. अगं शक्कू, रागवू नकोस ग. त्या संक्रांतीच्या घाईमध्ये नाटकाला यायला नाही जमलं ग, पण ते पुढच्या वेळेला आपण नक्की जमवूया. हा, बाकीच्यांना पण सांग. बर बर, चल. आले ग. अंजली, अगं कुणाशी बोलतेस? मी काहीच म्हणाले नाही. मला भास झाला आई. कुणाचा? स्वानंदी हाक मारते असं वाटलं. अगं परवाच तर भेटलीस ना तिला, आणि आज लगेच आठवण झाली. झाली खरी आठवण आता. दोघी मुली गेल्यात सासरी. जुईली नाहीये, तिची खूप आठवण येते. हो, काल माझ्या स्वप्नात आली होती. हो,
हो, आणि काकू मला घरी यायचंय असं म्हणाले. मी संक्रांती दिवशीच म्हणणार होते खरं तर, पण म्हंटल घरातल्या मास्तरीणबाई रागावतील. आई, मी कधी रागवले का हो तुमच्यावर? नाही ग, तसं नाही, पण पोरीच्या अभ्यासाचा प्रश्न आहे ना, म्हणून आपल्या मनाला आवर घातला झाला. मी घेते. जुईलीचाच असेल, तिला पण माझी आठवण येत असेल. हॅलो. हॅलो आई. हा स्वानंदी, तुला 100 वर्ष आयुष्य आहे. आम्ही आता तुझीच आठवण काढत होतो. आई, मी आज जुईलीला घरी परत पाठवते. आई पोचवतील तिला. का ग? नाही म्हणजे आम्हाला तिची आठवण येतच होती. अनिताचा पण फोन आला होता. ती म्हणाली जुईलीला जाऊन बरेच दिवस झालेत, घेऊन या तिला. पण आज अचानक? नाही, अचानक नाही. तसा जुईलीचा गणिताचा अभ्यास झालाय आणि तिला घरची आठवण पण येते. आई, मी तुझ्याशी जरा नंतर बोलू का? क्लासला जायला उशीर होतोय. हो, ठेव तू फोन. हा, बाय.